कोल्हापूर शहरातील बाईच्या पुतळ्याजवळ नवशा मारुतीच्या मागील बाजूस असलेल्या एका घरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन मोठी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटामुळे घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून संपूर्ण संसार जळून खाक झाला आहे. सदर आग सकाळच्या सुमारास लागली. अवघ्या 20 मिनिटातच या आगीची झळ 2 ते 3 घरांपर्यंत पोहोचली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीच्या ज्वाळा वेगाने पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. मात्र या घरातीलच पाळीव पोपट जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना निदर्शनास आली आहे. या आगीत फर्निचर, कपडे, भांडी तसेच दैनंदिन वापराचे साहित्य जळून नष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच 3 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. आगीच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र इथल्या लोकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे संबंधित कुटुंबाचे मोठे आर्थिक आणि भावनिक नुकसान झालं असून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.